खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा ही काही तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आता बघा श्रावण महिना तर आधी तरी काही ना काहीतरी व्हायचं नाही का. काल तर बुधवार आहे, मग बुधवारी काहीतरी नॉनव्हेज आणलं जायचं. पण आता मग पनीरची भुर्जी, शेवची भाजी, खीर, शिरा असं तर आधी पण करायचं. मग सगळ्यांची अशी लगबग. मग श्रावण महिन्यामध्ये आपण देवाला पण जातो, कुलस्वामिनीला जातो, इतर पुन्हा आम्ही शेगावला पण जायचो श्रावण महिन्यात. आता करोनापासून तर सायलीला घेऊन जायचं, आम्ही गाडीनेच जातो नाही का. आणि रेल्वेने आम्हाला जमतच नाही सायलीमुळे, त्यामुळे काय गेलो नाही. मग आपल्या इथल्या इथेच आपलं देवाला जायचं. मग काय जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो. आणि सोमवारी ना इथे आमच्या इकडे ते कस्तुरे गुरुजींची रुद्रसेवा असते, तिथे गेलो तर जातो. आता पहिल्या सोमवारी तर गेलोच नाही. मग आता बघू पुढच्या, आता ह्या दुसऱ्या सोमवारी कदाचित जाऊ. श्रावणामध्ये अळूची वडी, काय काय अशी धमाल असते. असंही आपण नेहमीच खातो हो, पण आपलं श्रावण महिन्याचा सण, महिन्यात सगळेच सण येत असतात. त्यामुळे पुरणपोळी, अळू म्हणजे सगळं असं भजी वगैरे, पुरी, श्रीखंड, पुरी, खीर पुरी असं काय काय असतात. जरा ज्योतिकाच्या दिवशी पण असंही आम्ही तर शुक्रवारी उपवास असतो तर आमचं गोड असतं. सोमवारी, शुक्रवारी असं काही वेगळं काही नाही. पण मग आम्ही मग आता म्हणजे आता श्रावणी महिन्यात म्हणून मग ते सगळं असं करायचं. भजन, भगवंताच्या सानिध्यात राहायचं आहे म्हणून भगवंतांच्या सानिध्यात राहून शंकराची पूजा, आई महालक्ष्मीची पूजा, आपल्या कुलस्वामिनीची पूजा अशी करत राहतो नाही का. आता याच्यामध्ये पनीर टाकू, पनीर भुर्जी बनवते यावं, कारण मग काहीतरी वेगळं वेगळं असं हवं की नाही. बघा तर म्हटलं चल आपण आहे ना, आता आपण हे बनवूया, खीर बनवूया, खीर. आमच्याकडे पाहुणे पण येत आहेत, तर मग म्हटलं चला खीर बनवूया. तर खीर बनवायला घेतली. एकीकडे खीर बनवायला दूध तापवायला ठेवले आणि मग त्याच्यामध्ये हे मिल्क मेडचं टाकेल, म्हणजे मग अजून छान होईल नाही का खीर आपली. टाकलं ना, आता हे याच्यामध्ये टाकते मिल्क मेडचं आपण मिक्स काढलेलं ना. हे आहे कस्टर्ड. तर ना माझ्याकडे कस्टर्ड होतं आणि अचानक आता पाहुणे येत आहेत, तर मग पटकन आता घट्ट पण अशी झाली पाहिजे, दूध कुठून आणणार. त्यामुळे मग मी काय केलं, हे कस्टर्ड घेतले, थोडंसं गरम दूध घेतलं आणि त्यामध्ये हे मिक्सिंग करून घेतले. आता मी हे ना या दुधामध्ये टाकणार आहे. मिल्क मेडचं पण होतं, पण ते छोटं पॉकेट होतं घरामध्ये, त्यामुळे एवढी घट्ट होणार नाही. तर मी काय केलं, आता हे कस्टर्ड आहे ना ते थोडंसं याच्यामध्ये टाकून देते, तर मग ते घट्ट होऊन जाईल, हो की नाही. चला मज्जा करूया. आता आपण टाकते आणि दूध हलवत राहते, म्हणजे याचा रंगही बदलेल आणि आपलं दूध आहे ना घट्ट पण होईल. आता असं होईल आणि मग थोडंसं घट्ट होऊन जाईल, म्हणजे एवढ्या ह्याच्यात पाहुणे पण खुश आणि कस्टर्डनी मस्त पण लागेल, ते छान लागेल. व्हॅनिला कस्टर्ड होतं. असं टाकू आणि याच्यामध्ये आता साखर टाकू, बस. आपण इथे सुंदर असतात ना, आला श्रावण आला श्रावण, कुठलं तर गाणं आपलं होतं आपण केलेलं, ते मिळत होती ते श्रावणामधलं. आम्ही श्रावणातलं मस्त असं गोलगोल फिरत होतो आणि ती गाणी म्हणत होतो मस्त श्रावणातले. ती सगळीकडे हिरवाई असते, सगळीकडे हिरवगार सगळीकडे झालेलं असतं आणि त्यामध्ये आपण असं फिरताना इतकं सुंदर लोभस असं ते दृश्य, असं खूपच सुंदर आहे ना. की आपण तिथून हिरव्या हिरव्या सगळी ते हिरवं 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 असं, म्हणजे असं जिकडे बघावं तिथे हिरवं 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 असं इतकं सुंदर ना, मनाला असं अगदी किती सुंदर असं वाटतं. त्यामुळे श्रावण महिना अगदी भाद्रपद तसं तर दिवाळीपर्यंत हरियाली राहते, पण श्रावण महिन्यातल्या गोष्टी काय औरच आहे. आपल्या भोलेबाबाची सेवा करतो आपण नाही का. किती सुंदर वातावरण असतं. अशा सुंदर वातावरणामध्ये तुम्ही पण मजा करत असाल ना. आम्ही पण भिजायला जातो, काय काय करतो, मस्त मज्जा. हो, गरम गरम पकोड़े, गरम गरम पकोड़ा खाते हैं, चाय पीते हैं, कॉफ़ी पीते हैं, बहुत सारी मजा मज्जा, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे हिरवळ पसरे चोहीकडे आणि आनंद वाटे चहूकडे नाही का. येना बनत येना
जवळ घेना. बघितलं असं घट्ट झाली की नाही मस्त. किसी को पत्ता नहीं चलेगा. बनात येना जवळ घेना. लावित प्रीतीत येना. ला 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 ला. हाय श्रावणाचं गाणं तर नाही आठवलं, पण रुपेरी वाळूच्या वनात ये ना चाललं आहे ना. श्रावण आला ते गाणं खूप सुंदर होतं. आम्ही गाणं टाकलं होतं ते त्यामध्ये की श्रावण आला. श्रावण हे पण आहे ना, मराठीची कविता पण आहे ना. मासी हर्ष मानसी अंग पसरे चौकडे दन 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 दन. हां काय ते हिरवे हिरवे लाल गालीचे हिरवे गालीचे आहे ना ते. हिरवे गालीचे हां हरित तृणाच्या मखमलीचे. बोलो ना फिर. हिरवे हिरवे गार गालीचे. हिरवे हिरवे खरंच आहे ना, गालीचे होतात नाही का. आपल्या धरती मातेने जशी खूप सुंदर अशी पैठणी नेसले, हिरवी हिरवी गर्द जाड आणि फुलं पानं त्याचं मग हिरवी हिरवी गाड हिरवी गार सगळीकडे गादीच्या गादीच आहे. आणि त्यावर काय बोलते मखमली. हां आणि पायावरून आपण चाललो की कशी मखमली आपल्याला वाटतात ना ते पावलं आपण त्याच्यावरून चालतो तेव्हा. खरंच खूपच सुंदर आहे ते. त्यामुळे श्रावण महिना सगळ्यांना आवडतो. असा सुंदर सुंदर असा श्रावण महिना. तुम्हालाही आवडतो का? तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडतो का श्रावण महिना? अरे हमारा तो हिंग ही रह गया. अरे बात करते करते तो हिंग डाला नहीं. हिंग डाईला फोडणी देते ना, तर हिंग तो जरूरी है. ये देखो हिंग डाला. हिंगाने पण असा सुहास येतो छान आणि पोटालाही चांगलं असतं आणि सगळीकडूनच छान हिंग. आणि हिंग टाकलं. आता चला हे वरण टाकून देऊ याच्यामध्ये. हिरवे हिरवे दाट गादीचे मौशार हरित तृणाच्या मखमलीचे. वा 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 वा. इसको फोडणी दे दी दाल को दाल तड़का दाल तड़का दाल डोल 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 तड़का. अशी वरण बनवलं. वरण मस्त शिजताना त्यात ना टोमॅटो आणि मिरची टाकली होती बरं का. चला आता लवकर पाणी टाकूया. झाली आपलं वरण. आणि शेअर पण करा बरं का. अगं त्यानं यूट्यूबला लाईव्हला आष्टे बाई यायच्या. तर 2-3 दिवस झाले आष्टे बाई आल्याच नाही. त्या आल्या की म्हणजे ओ आष्टेकर बाई का हो लाईव्ह तर करा, लाईक तर करा की असं काय करत्या. मग त्या पण मला दुसऱ्या दिवशी म्हटल्या लई मज्जा आली बरं का. त्या पण छान होत्या आष्टीबाई. मग पुण्याच्या होत्या त्या. म्हणजे अशी मस्त रंगतदार अशी बहार आली ना. वाव. चला लाईक करा लाईक असं याच्यातून लाईक करा बरं का मंडळी. लाईक करा. कापून घेतली अशी. आता लक्षात आलंच असेल आपण बनवतोय कांदा भजी बनवूया. पाहुणे येत आहेत श्रावणातले दिवस नाही का. आणि पाहुणे येत आहेत त्यांना पाऊस पडतोय आणि छान गरम गरम भजी दिले तर पाहुणे खुश, आपणही खुश. आपल्याला तर आवडतातच ना. म्हणून पकोडा बनवते हे कांद्याचा. आता हे कांदे टाकल्यावर याच्यामध्ये टाकायचे मीठ. हे बघा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे तसंच ठेवून द्यायचं. याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकून ते तसंच ठेवलं ना ह्यालाच पाणी सुटतं आणि आपले कुरकुरीत कांदा भजी प्रेझेंट. कांद्याला मीठ टाकले मी आणि हे कांदे असे चोळून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण मसाला हे असं म्हणजे ह्याचं वरून पाणीच नाही टाकायचं. कांद्याला जे पाणी सुटतं ना मग मीठ लावल्यावर
मग पाणी जे सुटेल ना त्यामध्येच चण्याचं पीठ मिक्स करायचं आणि करायचं. मग बघा कुरकुरीत होतात एकदम मस्त असे. बघा किती पाणी आहे बघा. हे बघा बघितलं हात माझा ओला ओला. तर मिठामध्ये संपर्क आला त्याचा की त्याला पाणी सुटतं. तर बघा आता याला पाणी सुटलं एवढं. हळद टाकायची. थोडं आपला मसाला पाहिजे. तिखट हवे असतील तर तिखट तर जास्त मसाला टाकायचा. हे मसाला लाल मिरची पावडर म्हणजे नाही का. तर हे टाकलं. आता आपण काय टाकूया. आता पावसाचे दिवस आहेत म्हणून हा ओवा टाकला. बरं का. ओवा टाकला. अगदी थोडासा चिमूटभरच सोडा खरा टाकला. एकदम चिमूटभरच टाकायचा. तो सगळा याच्यामध्ये मिक्स करायचा. मसाला मीठ तर आपण टाकलंच होतं पहिला. मसाला हळद आणि हे ओवा. आणि आता हे थोड्या वेळाने आपण तळायला घेऊ. तोपर्यंत ते त्यामध्ये मिक्सिंग होईल. ओके. तर आपण मग कुरडई आणि पापड पण तळते ना. कुरडई टाकली. श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये असं मस्त पाऊस पडत असतो. असं पापड कुरडई अशी मस्त खायला ना अशी मजाच काही और असते. आणि म्हणून मग जसं झाडं फुलं पानं छान छान होतात तसा माणूस पण हराभरा होतो. हराभरा खाऊन हराभरा होतो नाही का. आणि मग आपण कोणी आलं की आपल्यालाही पर्वणीच असते मग मस्त. मग त्यांच्यासाठी म्हणून बनवतो. मग आपण पण खातो. आणि असं तर आमच्याकडे तर नेहमी बनतच असते. असं काही हे नाही की अमुक आलं म्हणून किंवा तमुक आलं म्हणून. ते बनतच असते. मस्त भजी बनवू. आता ते चांगलं मुरलं असेल आणि आपण वरून काहीच पाणी टाकलं नाही आणि त्याच पाण्यामध्ये आपलं होतं. म्हणून असं पोहतं तेल असलं की मस्त मोठ्याच्या मोठा हे होतो. नाही तर मग आम्ही असं कापून कापून असं म्हणजे अर्ध असं करून टाकतो. म्हणजे ते छान तळल्या जातं ना. होतं तेल हवं मस्त. आणि ह्याच्यात आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि बघितलं हे सगळं याच्यामध्येच झालं बरं का. आपण पाणी नाही टाकलं काही नाही टाकलं म्हणून मग हे मस्त कुरकुरीत होतात. पाणी अजिबात टाकलं नाही आपण. आणि चण्याचं पीठ पण थोडंसं लागतं आपल्याला. मग बुधवारी काहीतरी नॉनव्हेज आणलं जायचं. पण आता छान असे